मित्रांनो, आज चाललो मी आता मच्छा पकडायला. संध्याकाळचा टाईम झाला आहे. काकाजी आणि मी चाललो नदीवर संध्याकाळी. पाहून आता कोणत्या मच्छा भेटतात तर चला नदीमध्ये भेटतो. मग तुम्हाला कोणत्या मच्छा भेटत दाखवतो. मग मित्रांनो, तर आपण आलो तर नदीमध्ये जार सोडून नदीमध्ये पाहून कोणत्या मच्छा भेटतात संध्याकाळच्या टायमात. तर काकाजी जार सफा करत आहे. जार सफा केल्यावर नदीमध्ये सोडून पाहू शकता संध्याकाळचा टाईम आहेत. हो, पहिलेच सफा नाही करावं का? तसंच भरून ठेवत असाल संध्याकाळच्या टायमाला. मित्रांनो, काकाची गेले आहे पाण्यात. आता ते काही दिसणार नाही, अंधार आहे. तर बाहेर आल्यावर पाहून जाळ टाकायला गेले आहे पाण्यामध्ये. जाळ टाकायला नंतर पाहून आल्यावर कोणत्या मच्छा फसते जाळ्यामध्ये. तर माहीत नाही तुम्हाला दिसते का? आता ते ही नदवे पा दिसते का तुम्हाला? तर मित्रांनो, काकाजीनं जार काढून आणलं आहे. त्यात मच्छी पाहू शकता. मच्छी सवळा वगैरे फसला आहेत. आणि ह्या कोणत्या म्हणजे त्या मच्छा आणि कोत्र्या फसल्या आहेत. ह्या सवळा वेळ टाकला काकाजीनं. आता संध्याकाळचा टाइम झाला, रात्र होऊन गेली. रात्री टायमात आलो मच्छी पकडायला. पाहून म्हणलं कोणती मच्छी भेटते. तर भेटलं मच्छी आपल्याला. रात्री पण भेटल्या मच्छी. जाळ टाकल्या तर काढणं चालू आहे. काकाजी काढत आहे. आपल्याला नाही काढता येत ना. पाहिजे परू नको द्या बाप्पा, परू नको द्या. परले तर आपली भाजी जमणार नाही. कोत्र्याच फसल्या का नुसत्या? हा, थैला ओला करा बरं थोडासा तुम्ही पाण्याच्या ओढा. आता मच्छर ठेवा. थैला काही ओला केला नव्हता म्हणून त्याला ओला करा म्हणलं काकाजीले. पाण्यात जवळ होतं ते. तर आणखी एक पाळ मारलं म्हणजे होऊन जाते. मच्छ्याचं नाव आहे. जातीत नाव आहे. इकडं आहे 4-5. इकडं आहे 2-3 मच्छी. तलप्या फसायला पाहिजे नव्हत्या.
तर फसते काय याच्यात फसते ना. फसते तर फाडून येते ना. जवळपास राहिलं तर गुतावर जातं कळ. फाडून जाताना ते काय की करतो मोठ्याच मच्छ्याचे एक दोन झटका चाललं इकडे जा. फोन आला.